महाराष्ट्र के मंत्री भरत गोगवले ने अपने पद से इस्तीफा देने की घोषणा की है। उन्होंने गोगवले से सुनील तटकरे के बयान पर तीखी प्रतिक्रिया दी है। मंत्री भरत ने कहा कि उन्होंने 2.5 साल के लिए मंत्री पद से इस्तीफा दे दिया है। उन्होंने साफ कहा कि वे किसी तरह की पद की आकांक्षा नहीं रखते। उन्होंने ये भी स्पष्ट किया कि रायगढ़ जिले में होने वाले आगामी स्थानीय निकाय चुनाव में वे उनके साथी नेता ज्यादातर हिस्सेदारी की मांग करेंगे। पहिला तर मुद्दा ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला त्यांच्या सीट बऱ्यापैकी आल्या, त्यांना मतं चांगली पडलीत, त्यावेळेला त्यांना ते काय आठवलं नाही आहे। मग ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला आपण पाहिलं, आम्ही त्यावेळेला केलेली मेहनत, केलेली कामं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेली ताकद या सगळ्या गोष्टींमध्ये तो बदल झाला। तेव्हा त्यांना मग वाटायला लागलं। पण जेव्हा खासदारकीला आले तेव्हा आनंदाने नाचायला लागले। तेव्हा सगळ्यांना वाटलं की आता खासदारकीचा झालं तसंच विधानसभेचे होईल, परंतु ते झालं नाही। आणि मग आता नाईलाज झाल्यामुळे आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला त्यांना पराभव हा अटळ आहे, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे। आणि म्हणून करता ते आज एकत्र येऊन बोंबाबोंब करतायत, हरकत नाही आहे। आम्ही त्यांना सामोरं जातोय आणि दूध का दूध पाणी का पाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत